नमस्कार मित्रांनो. रजिस्ट्रेशन करून लॉग इन केल्यानंतर आपल्याला एल-ओ-आय लेटर कसे डाउनलोड करायचे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला उद्योग महास्वयं या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर आपण इथे युजर नेम आणि पासवर्ड एंटर करून आणि जोही आपला कॅप्चा कोड आहे तो एंटर करून लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम तर आपण स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे आपल्याला पूर्ण आपली डिटेल्स शो होईल. त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल जनरेट एल-ओ-आय म्हणून. सेकंड ऑप्शन दिसेल अपलोड बँक डिटेल्स, अपलोड सँक्शन लेटर आणि क्लेम फॉर्म. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की जनरेट एल-ओ-आय म्हणजे आपल्याला जो एल-ओ-आय लेटर हवंय ते इथे भेटून जाईल. हे जे लेटर आहे हे आपण घ्यायचं आहे आणि आपल्या बँकेमध्ये जिथे आपण लोन करणार आहोत तिथे नेऊन प्रोसेस करून द्यायचं आहे. जनरेट एल-ओ-आय लेटरवर आपण क्लिक करूयात. जनरेट एल-ओ-आय लेटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक लेटर दिसेल, ज्याच्यामध्ये आपले खाली डॉक्युमेंट अटॅच असतील, जेही आपण सबमिट केले आहेत ते आणि वर एल-ओ-आय लेटर आहे, जे की हे लेटर असतं. सो आपल्याला हे लेटर घ्यायचं आहे आणि आपल्याला बँकेमध्ये लोन प्रोसेस करतोय हे लेटर सबमिट करायचं आहे आणि त्यांना इन्फॉर्म करायचं आहे, की आम्ही या वैयक्तिक कर्ज योजना अण्णासाहेब पाटील या स्कीमद्वारे कर्ज घेत आहे. तर मग बँक तुम्हाला तसं हँडओव्हर करेल. जेही कर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट वगैरे ते लोन प्रोसेस करण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतील ते बँक तुम्हाला कळवेल आणि ते डॉक्युमेंट सोबत तुम्ही हे एल-ओ-आय लेटर जोडून बँकेमध्ये सबमिट करायचं आहे. मित्रांनो, एल-ओ-आय लेटरची व्हॅलिडिटी आणि पूर्ण डिटेल्स आपण थोडंसं जाणून घेऊयात. ज्या दिवशी आपल्याला एल-ओ-आय लेटर भेटतं, तिथून पुढे 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला लोनसाठी अप्लाय करायचं आहे आणि बँकेतून लोन पास करून घ्यायचं आहे. जर काही कारणास्तव तुमचं लोन प्रोसेस नाही झालं आणि तुमचं एल-ओ-आय लेटर हे जे आहे ते एक्सपायर झालं, तर तुम्ही परत ॲप्लिकेशन करायचं एल-ओ-आय लेटर रिव्हॅलिडेट करण्यासाठी. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जर एक्सपायर झालं तर कसं अप्लाय करायचं परत एल-ओ-आय लेटर रिव्हॅलिडेट करण्यासाठी. कर्ज व्याजाची परतफेड करण्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत असतं, असं एल-ओ-आयचं म्हणणं आहे. तर तुम्ही 7 वर्षापर्यंत लोन घेऊ शकता. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट हवा आहे, तो 12% आतमध्ये हवा आहे. तर 12% वरचा जो बी रेट ऑफ इंटरेस्ट लागेल, तो आपल्याला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल. 12% इंटरेस्ट पूर्ण संस्थे थ्रू आपल्या बँकेमध्ये येणार आहे. ॲक्सिस बँक शोधा ज्याचा रेट ऑफ इंटरेस्ट बिझनेस लोनसाठी 12% आतमध्ये आहे, तरच तुम्ही त्या बँकेमध्ये लोन प्रोसेस करा. अदरवाईज तुम्हाला 12% वरचा इंटरेस्ट रिइंबर्स होणार नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सँक्शन लेटर बँकेकडनं मिळाल्यानंतर आपण ते डॉक्युमेंट कसे अण्णासाहेब पाटील या पोर्टलवर अपलोड करणार आहोत आणि कसं पुढचे डॉक्युमेंट अपलोड करून आपल्या क्लेमसाठी ॲप्लिकेशन करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.